शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील तुटा अळी नियंत्रण या महत्त्वाच्या टॉपिकविषयी आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेत असताना तुटा अळी नियंत्रण तसेच तुटा अळीवरती आपण कुठल्या कीटकनाशकाचा वापर करू शकतो तर त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकात येणाऱ्या महत्त्वाच्या समस्यापैकी जर आपण बघायचं झालं तर दोन समस्या या टोमॅटो पिकात आपल्याला जास्त प्रमाणात ह्या पाहावयास मिळत असतात. तर त्याच्यामध्ये एक म्हणजे तुटा अळी व दुसरं म्हणजे करपा. तर करपामध्ये दोन टाईपचे आपल्याला करपे पाहावयास मिळतात. एक म्हणजे बुरशीजन्य करपा व दुसरा म्हणजे जीवाणूजन्य करपा. तर आज आपण तुटा अळी नियंत्रण ह्यावर संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुटा अळी नियंत्रणाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकातील तुटा अप्सुलाटा ही एक हानिकारक कीड आहे. ही प्रामुख्याने आपल्याला टोमॅटो पिकात ही पाहावयास मिळत असते. तर ही कीड मूळ दक्षिण अमेरिकेत आपल्याला जास्त प्रमाणात ही पाहावयास मिळत असते व ती आता आपल्याला जगभरात पाहावयास मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हिचे जर आपण जीवनचक्र बघितले तर अंडी, अळी, त्यानंतर कोशावस्था, त्यानंतर प्रौढ पतंग, तर असे तिचे जीवनचक्र असून तिला आपले जीवनचक्र पूर्ण होण्यासाठी 25 ते 30 दिवसाचा कालावधी हा लागत असतो. तर प्रामुख्याने बघायचं झालं तर ह्या किडीमुळे आपल्याला टोमॅटो पिकामध्ये आपल्या उत्पन्नाच्या जवळजवळ 30 ते 40% आपल्याला जास्तीत जास्त 50% नुकसान हे आपल्याला पाहावयास मिळू शकते. तर हिचा जो मादी पतंग आहे सुमारे 200 ते 250 अंडी पानांच्या खालच्या बाजूला व फळावर घालतात. त्यानंतर 4 ते 5 दिवसात ही अंडी फुटून बारीक अळी बाहेर निघते. निघाल्यावरती ती पाने व खोडात तसेच फळात घुसत असते व तिचं जर का आपण बघितलं तर जे अळी बाहेर निघत असते तर हा टप्पा जो काय आहे तर हा खूप हानिकारक असतो. तसेच पानात नागमोडी वळणाच्या आपल्याला खुणा दिसून येत असतील तर आपण आपल्या पिकामध्ये तुटा अप्सुलाटा या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे तर असे आपण समजू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, प्रादुर्भाव झाल्यावरती आपल्याला तुटा अळीमुळे काय हानी होऊ शकते तर अळ्या पाने आतून कुरतडतात, त्यामुळे झाडातील जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तर ही थांबत असते. तसेच अंड्यातून अळी बाहेर निघाल्यावरती फळांना बारीक छिद्रे पडतात, त्यामुळे फळांची जी काही गुणवत्ता आहे तर ही ढासळत असते. त्यामुळे आपला जो काही माल आहे हा खराब होत असतो. तसेच अळ्या खोडात घुसत असतात, त्यामुळे खोड हे सुकत असते व ही लक्षणे जर आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसून येत असतील तर समजावे की आपल्या पिकामध्ये तुटा अळीचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. तर तुटा अळी नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना करावी यामध्ये दोन प्रकारचे आपण नियंत्रण करू शकतो. तर याच्यामध्ये एक नैसर्गिक व दुसरे म्हणजे रासायनिक. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने तुटा अळी नियंत्रित करू शकतो तर याचा जो पतंग येतो तर याला आपल्या प्लॉटमध्ये शिरू न देता आपण कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो तर फेरोमोन सापळे जे येतात तर लागवडीनंतर सुमारे आपण 15 ते 20 दिवसांनी आपण जर का फेरोमोन ट्रॅप लावले तर याच्यामध्ये जे काही मादी पतंग आहे तर हे अडकत असतो व त्या ठिकाणी तो मरण पावत असतो. त्यामुळे आपण ते अंडे घालण्यापासून आपण रोखू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्याच पद्धतीने आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला आपण प्रकाश सापळे हे लावू शकतो. याचा जो पतंग आहे तो रात्री जास्त सक्रिय असतो, त्यामुळे आपण रात्री जर का प्रकाश सापळे लावले तर याचा पतंग त्या ठिकाणी आपण निष्क्रिय करून मारू शकतो. तसेच आपण जैविक कीटकनाशकं वापरून सुद्धा तुटा अळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. याच्यामध्ये बीटी बायो म्हणजे बॅसिलस तुरांजेनेसिसची फवारणी केल्यावरती अळी ही संपूर्णपणे नष्ट होत असते. त्याच पद्धतीने नीम ऑइल 5 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपण जर का फवारणी केली तर याच्यामध्ये जे काही अळीचे जीवनचक्र आहे तर हे नष्ट होत असतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असतं. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपण केमिकल कीटकनाशकं वापरून कशा पद्धतीने तुटा अळी ही नियंत्रित करू शकतो तर त्यासंबंधी आता आपण माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, तुटा अळीचे नियंत्रित करत असताना आपण जर का एकात्मिक कीड व्यवस्थापन जर व्यवस्थित पद्धतीने केले तर त्या ठिकाणी आपल्याला तुटा अळीवरती चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण जर का केमिकल कीटकनाशकांची माहिती बघितली तर याच्यामध्ये बायर कंपनीचं जे काही फेम येतं याच्यामध्ये फ्लुबेंडियामाइड हे 0.3 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण जर का फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला तुटा अळीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकते. तसेच
कोर्टेवा कंपनीचे डेलिगेट, ज्याच्यामध्ये स्पिनोटोरम आपल्याला 11.7% SC फॉर्म्युलेशनमध्ये पाहावयास मिळत असते व हे जर आपण अर्धा ml प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर का फवारणी केली तर आपल्याला तुटा अळीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळू शकते। त्याच पद्धतीने आपण जर बघायचं झालं तर इमामेक्टिन बेंझोएट 5% HG फॉर्म्युलेशनमध्ये जर का बघितलं तर हे 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण अळी नियंत्रण हे करू शकतो। त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये ग्रुप 30ची नवीन कीटकनाशकं ही दाखल झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायचं झालं तर गोदरेज कंपनीचं ग्रासिया हे आपण एकरी 160 मिली घेऊन जर का फवारणी केली तर तुटा अळीवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकते। त्याच पद्धतीने BASF कंपनीचं एक्सपोनस हे 25 मिली प्रति एकर घेतलं तर त्यावरती आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकतं। त्याच पद्धतीने सिंजेंटा कंपनीचे सिमोडिस हे 240 मिली प्रति एकर जर का घेतलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील। त्याच पद्धतीने जिवॅग्रो कंपनीचं अल्टिमेर हे 25 मिली प्रति एकर जर घेतलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने तुटा अळीवरती नियंत्रण हे मिळणार आहे। तर ही खालील औषधे वापरून आपण तुटा अळी नियंत्रण ही करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील तुटा अळी नियंत्रणाविषयी माहिती बघितली। ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।